हे आम्ही ना कमीत कमी एक 4-5 वर्ष झाले हे असाच रोड आहे आणि ही अवस्था बघून घ्या तुम्ही. ही सगळी अवस्था आहे ना, हे चिखल सगळा तिकडं मार्केटमध्ये सगळं जाम झालंय, नुसतं पाय मांडाय जागा नाहीये. त्याच्यावर कमीत कमी कॉन्क्रीट रोड तरी व्हायला पाहिजे. असं नाही तर मग डांबर तरी कमीत कमी, पण काहीतरी त्या रोडची अवस्था पहा तुम्ही, एकदम भयंकर झालेली आहे सध्या. 10 वर्षापासून विद्यमान आमदार श्री सुरेश धस आणि त्यांच्या पार्टीचे लोक या ठिकाणी काम करतात, सत्यच आहेत. परंतु ह्या इथे कसलीही व्यवस्था केली नाही आणि अशा अवस्थेत त्यांना कधी असं वाटत नाही की काहीतरी केलं पाहिजे. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आता हे शेतकरी स्टिक घेऊन आले, कधीपासून असं आहे? मोठे नंबर 6 महिने झाले. हां 6 महिन्यापासून असंच गाडी चालत नाही तर काय, माणसाला चालता येईना. चारचं काही तर मुरुम टाकीत नाही तर काही नाही तर. आणि रोज शेतकरी इथे येतोय, इथे व्यापारी येतोय. आणि मूळ मुद्दा असा आहे की मी आता बऱ्याच इथल्या व्यापाऱ्यांना बोललो, शेतकऱ्यांना बोललो, ते माईक समोर बोलायला तयार नाहीत. नमस्कार, मी गणेश पोकळे. लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आता तुम्ही मागे जे बघताय ते कृषी उत्पन्न बाजार समिती कडा, तालुका आष्टी, आमदार सुरेशरावजी धस व्यापारी संकुल. हे व्यापारी संकुल आहे कड्यातलं. महाराष्ट्रातली 2 नंबरचे, नाशिक नंतर किंवा महाराष्ट्रात फार प्रमुख व्यापार केंद्र आहे कड्याचं. त्याची अवस्था बघा तुम्ही काय झाली. इथून ही पहिली गल्ली, अशा 2-3 गल्ल्या आहेत. पलीकडे एक आहे, इकडे एक आहे. आता मी तुम्हाला हे सगळं दाखवतो. इथून अवस्था अशी आहे की काय, रोज जी रहदारी असते मार्केटमध्ये, मग इथं व्यापारी येतो, इथं शेतकरी येतो, इथं मोठ्या मोठ्या गाड्यावाले येतात, ज्यांना आता ट्रक येतात. हे बघा समोर ट्रक लागलेली, आता जो रिक्षा आहे टमटम तो येतो, इथे एक माल भरतोय. तर रोजची जी काय रहदारी आहे, इथून दुकानं सुरू होतात. ही मार्केटची सगळी लाईन आहे. आता पुढे येऊन बघा तुम्ही जी अवस्था झाली ही गटाराची, आपण तुम्हाला मी दाखवतो. या गटारातून पलीकडे जर एखाद्या चालणाऱ्या माणसाला जायचंय तर चलत ह्या गटाराच्या पलीकडे सुद्धा जाता येणार नाही, अशा अवस्था. मी तुम्हाला इथून पलीकडे समज मला जायचंय आणि माझ्याकडे कुठलंही वाहन नाही, गाडी नाहीये, तर हा व्यक्ती इथून पलीकडे कसा जाणार आहे, अशी परिस्थिती आहे. तर ही बघा, तुम्हाला ही व्हिज्युअल बघा, ही अशी अवस्था झाली आहे सगळी. ही कडा कृषी उत्पन्न बाजार समिती, आता रमजान तांबोळी इथे सभापती आहेत. त्यांचे बंधू हे आडत चालक आहेत कांद्याची. तर ही सगळी अवस्था म्हणजे यांनी तक्रार केल्याशिवाय, म्हणजे इथले व्यापारी बांधव असतील, शेतकरी बांधव असतील, किंवा जे काही रोज लोक येतात, तिथे अशी अवस्था आहे. आता हे रोजचे येणारे जाणारे, यांना काय त्रास आहे त्यांच्या तोंडून आहे का? हे आम्ही ना कमीत कमी एक 4-5 वर्ष झाले हे असाच रोड आहे आणि ही अवस्था बघून घ्या तुम्ही. ही सगळी अवस्था आहे ना, हे चिखल सगळा तिकडं मार्केटमध्ये सगळं जाम झालंय, नुसतं पाय मांडाय जागा नाहीये. काय व्हायला पाहिजे? याच्यावर कमीत कमी कॉन्क्रीट रोड तरी व्हायला पाहिजे. असं नाही तर मग डांबर तरी कमीत कमी, पण काहीतरी त्या रोडची अवस्था पहा तुम्ही, एकदम भयंकर झालेली आहे सध्या. आता अण्णा आमदार आहेत, काय होईल असं वाटतं का? सुरेश धस आता अण्णा आमदार आहेत म्हणलं व्हायच पाहिजे. दुसरे असते तर ठीक आहे भाऊ, पण अण्णा म्हणल्यावर कामच व्हायला पाहिजे. त्यांची कोण अपेक्षा आहे? आमची त्यांच्याकडेच अपेक्षा आहे, दुसरं कोणाकडे राहणार आहे तेव्हा. बरं, चालतंय. आता हे बघा तुम्ही, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काही सभापती बसण्यासाठी कार्यालय असतं, कृषी उत्पन्न बाजार समिती कडा कार्यालय, हे बघा कार्यालय. हे कार्यालयाच्या पुढची तुम्ही परिस्थिती बघितली असेल. आता हे कार्यालय, तर ही कार्यालयातली आजची अवस्था आहे. 10 वर्षापासून विद्यमान आमदार श्री सुरेश धस आणि त्यांच्या पार्टीचे लोक या ठिकाणी काम करतात, सत्यच आहेत. परंतु ह्या इथे कसलीही व्यवस्था केली नाही आणि अशा अवस्थेत त्यांना कधी असं वाटत नाही की काहीतरी केलं पाहिजे. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. पुढे जाऊ आपण. बघा, अलंकार ट्रेडिंग कंपनी, हे रमजान तांबोळे यांचे बंधू बबलू शेठ तांबोळे हे सांभाळतात. आता मुद्दा असा आहे की अलंकार तिथे दिसतंय, अलंकार तुम्हाला इथे दिसतंय, अलंकार तुम्हाला तिकडे दिसतंय. तर हे सगळे यांचं साम्राज्य असताना, बंधू सभापती असताना, यांच्याकडनं ह्या गोष्टी होऊ शकलेल्या नाहीत. आणि रोज शेतकरी इथे येतोय, इथे व्यापारी येतोय. आणि मूळ मुद्दा असा आहे की मी आता बऱ्याच इथल्या व्यापाऱ्यांना बोललो, शेतकऱ्यांना बोललो, ते माईक समोर बोलायला तयार नाहीत. आता यांच्यावरती कोणाचा दबाव आहे हे आपल्याला माहिती नाही.
परंतु इथे सभापती कोण आहेत तर रामचंद्र तांबोळे आहेत आणि आमदार सुरेश धस यांच्या ते पार्टीचे लोक आहेत. हरकत नाही, कोणाला भीतीचं वातावरण किंवा ते दबाव टाकतात असा आपल्याला अजिबात आक्षेप घ्यायचा नाही. पण मुद्दा असा की ह्या लोकांनी किमान त्यांची समस्या मांडल्या पाहिजेत, पण ते मीडिया म्हणून कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. ही अवस्था आहे. आपण पुढे जाऊन थोडं बघूया. हे बघा आता ट्रक चालली, असे दिवसात किती 50 ट्रक येतात. इथून ट्रक आलेली तर दिवसभर घुटून 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 जो काही गाठ निर्माण झाली ते आपल्याला कशी झाली इकडनं आलेले. त्या अशा ट्रका कितीतरी दिवसात जातात, कारण हे मार्केट आहे. मग कांद्याचे असन, उडदाचे असन, तांदूळाचे असन, कशाची जाते ते अशी अवस्था तुम्हाला इकडेपर्यंत बघू शकता तुम्ही. कडा कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी तालुक्यातली कडा कृषी उत्पन्न बाजार समिती इथं आहे. गेली 10 वर्षापासून 8-10 वर्षापासून या मतदारसंघाचे आमदार, विद्यमान आमदार सुरेश धस यांच्या जी माणसं आहेत ते रामचंद्र तांबोळे इथं सभापती आहेत. तर या अवस्था बघा रस्त्याची. ही गटार जी आहे ही कधीच म्हणजे कुठल्या शेतकऱ्यांना जे पीक घेऊन येतात ते सगळे व्यापारी बघा यांची इतकी वाईट अवस्था आहे. गाडी चालवण्याची अवस्था वाईट आहे. तिथं अनेकदा माणसं पडली, सगळी डुकरांची परिस्थिती असते. काही ड्रायव्हर लोक म्हणजे कधीच रस्ता झाला नाही, मुरुम सुद्धा पडला नाही, अशी वाईट अवस्था आहे बघा. आणि रोज काय असतं वाहनं वाहत आहेत, वाहनं बऱ्याचदा जाणं हे झालं ना तर ही अधिकची गटार होती. अधिक सगळं म्हणजे अशी परिस्थिती निर्माण तुम्ही बघताय कॅमेऱ्यात. आता हे शेतकरी पीक घेऊन आले, कधीपासून असं आहे? मोठे 6 महिने झाले. हां, 6 महिन्यापासून असंच गाडी चालत नाही का काय, माणसाला चालता येईना. चारचं काही मुरुम टाकीत नाही तर काही नाही. तर म्हणजे किती दिवसापासून नाही मुरुम, काहीच नाही. 6 महिन्यापासून मुरुम नाही, काही नाही. आता ही गाडी ड्रायव्हर आहेत, बऱ्याच यांना यावं लागतं. काय परिस्थिती? अवस्था बिकट ही झाली. पुढं पाय मांडवती काळा नाही तर आज अशी अवस्था झाली. त्यांचं खरं आहे, आपल्याला हसा येईल कदाचित पुढं पाय मांडावं, पण तशीच अवस्था आहे. पुढं पाय मांडावं अशी परिस्थिती आहे. तर आमची यांच्या माध्यमातून विनंती आहे की सुरेश अण्णा धस यांनी ते आमदार आहेत, लक्ष घालावं. आणि किमान मार्केटमध्ये रोज शेतकरी येतो, व्यापारी येतात आणि शेतकरी आणि हे सगळे जे गाडी चालक आहेत, माल वाहतूकदार हे सगळे येतात. त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन इथं फार चांगल्या पद्धतीचा रोड व्हावा, कचरा कुंड्या व्हाव्यात आणि इथली काही जर नसतील कुठं बाथरूम वगैरे त्या व्हावेत आणि हा प्रश्न सुटावा. काय वाटतं? बरोबर. मार्केटमध्ये सगळ्यात मोठी अडचण कोणाची आहे? व्यापाऱ्यांची आहे. हा रोडच्या बद्दल जो आपण रिपोर्ट आतापर्यंत मी बोललोय किंवा काही लोकांना विचारलं तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकही व्यक्ती कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही. आम्ही किमान 25 लोकांशी संपर्क केला की बोला तुमची अडचण काय आहे. अडचण आहे आणि मला ऑफ कॅमेरा काय बोलले ते की साहेब सगळ्यात मोठी अडचण आमची झाली, फार त्रास सहन करतोय आम्ही, पण आम्ही बोलू शकत नाही. आणि जर बोललो तर उद्या आमचा गाळा दिसणार नाही की आमचं लायसन दिसणार नाही. म्हणजे इतकी मोठी दहशत कोणाची त्यांच्यावर याच्याबद्दल मला कल्पना नाही. त्या कोणाला भेटतात ते याची आपल्याला कल्पना नाही. पण आपण एखादा ग्राउंड रिपोर्ट करायला गेल्यानंतर ज्यावेळेस लोकांना त्रास होतो याची आपल्याला जाणीव होते, आपण काहीतरी करतो, त्यावेळेस लोक किती दबाव जगतात ते दबाव जगायला पसंत करतील, पण हा त्रास सहन म्हणजे करतील. त्रासाविषयी त्यांना शंका काय म्हणजे अडचण नाही. किती याच्यापेक्षा त्रास सहन करू आम्ही, पण कोणाविषयी बोलणार नाही, या समस्येविषयी बोलणार नाही. जर या समस्या बोललो तर आमचं काय होईल इथपर्यंत बोललेत. याचा अर्थ कोणाचा दबाव त्यांच्या आहे, त्यांना कोणाची अडचण वाटते ते त्यांनाच माहिती. मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणले साहेब आम्हाला काहीच बोलायला लागू नका, आता आमचं अवघड होईल. इतक्या त्रासात जगणारे सगळे व्यापारी आहेत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.